खूप मोठा आर्थिक सपोर्ट त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी केलेला आहे. एखादा देणगीदार असल्याशिवाय इतकं मोठं धाडस होत नाही. कुणाची तरी संगत सोबतही असावीच लागते. फंड गोळा करत असताना इतकी दमछाक होत असते, तिकीटं खपवत असताना इतकी दमछाक होत असते की त्याचं वर्णन आम्ही तुम्हाला करणं हे योग्य वाटत नाही आहे. आता जे लोक तिकीट घेऊन आलेले आहेत त्यातल्यासुद्धा जर काही लोकांना जर आपल्याला काही मदत करायची असेल तर समोर कृष्णास हेल्पिंग हँड म्हणून आपण एक बॉक्स ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कितीच्याही नोटा टाकू शकताय, डॉलरसुद्धा टाकू शकताय. हिंदू संस्कृतीप्रमाणे जन्माला येणारा प्रत्येक मनुष्यास 9 ग्रह चिकटत असतात. आयुष्यावर त्याचा दूरगामी खूप मोठा प्रभाव असतो. त्यापैकीच एक आहे शुक्र तारा, जो आपल्याला रोमांस आणि ऐषारामचं प्रतीक आहे. आपल्या 1966 साली रिलीज झालेला शुक्र तारा मंदवारा या अल्बममधील हे गीत कवी गौरव म्हणजे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. मूळचे मराठी भाषिक नसणारे अरुणजी यांना श्रीनिवास खळे यांच्या आग्रहास्तव मराठी काही गीते त्यावेळेला गायला लागली. नंतरचा इतिहास म्हणजे हा इतिहासच झाला. गेल्या 5 पिढ्या आपण अरुणजींची ही गीतं आपण अगदी तन मन धन लावून ऐकतो. आयुष्यात प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या गीतातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असतो, फक्त तो आपण व्यक्त करत नाही. मंडळी येत आहेत आपल्यासमोर राजूराव राणे आणि हर्षदा. तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी. शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्न आहे लाजऱ्या
सवडी